नमस्कार. श्री स्वामी समर्थ संगीत शारदामधले तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण स्वामी समर्थांची प्रभावी सेवा पाहणार आहोत. 31 मार्चला स्वामी समर्थ प्रकट दिन आलेला आहे. या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांची संकल्पयुक्त सेवा करू शकता. प्रत्येक भक्तांची खूप साऱ्या इच्छा पूर्ण झालेली आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीची आणि सेवेची प्रचिती सर्वांनाच येते. स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त प्रत्येकाने 21 दिवसाची स्वामी सेवा किंवा 11 दिवसाची संकल्पयुक्त सेवा केलेली आहे. जर या सेवा कोणाला जमल्या नाही, म्हणजे 11 दिवसाची किंवा 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करता आली नाही, तर आपण स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी 1 दिवसीय संकल्पयुक्त सेवा करू शकतो. संकल्पयुक्त सेवेसाठी 31 मार्चला स्वामी समर्थ प्रकट दिन आलेला आहे. त्या दिवशी तुम्ही सकाळी आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर एक पाट किंवा चौरंग घेऊ शकता. त्याच्यावरती स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो स्थापन करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर स्वामी समर्थांना पंचामृताने अभिषेक करायचा. स्वामी समर्थांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची. पाटावरती स्वच्छ पिवळे वस्त्र अंथरायचे आणि त्यावरती स्वामी समर्थांची मूर्ती स्थापन करायची. तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटोही स्थापन करू शकता. स्वामी समर्थांच्या एका बाजूला तुम्ही कलशही स्थापन करायचा. निरांजन लावून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुम्ही स्वामी समर्थांना चाफ्याची फुलेही त्या दिवशी अर्पण करू शकता, जी की स्वामी समर्थांना खूप प्रिय आहे. त्याच्यानंतर म्हणजे मूर्ती स्थापन करून झाल्यानंतर तुम्ही संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेताना तुम्ही हातामध्ये तांदूळ, 2 चमचे पाणी, फूल, हळदी कुंकू घ्यायचा आणि संकल्प घ्यायचा की स्वामी महाराज, तुम्ही माझ्याकडून ही 1 दिवसीय स्वामी सेवा करून घ्या. मी आज संकल्पयुक्त एक दिवसाची सेवा करत आहे आणि तुम्ही तुमचं नाव, गोत्र बोलायचं. तुमची काही इच्छा असेल तर ती स्वामी महाराजांना सांगायची आणि मी संकल्पयुक्त आज 1 दिवसाची सेवा करतोय किंवा करते म्हणून तुम्ही स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आणि माझ्याकडून ही 1 दिवसीय प्रभावी सेवा करून घ्या म्हणून स्वामी समर्थांना नमस्कार करायचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्व पूजा मांडून झाल्यानंतर, संकल्प घेतल्यानंतर स्वामी समर्थ सारामृतचे 1 ते 21 अध्याय पठण करायचे आणि तेही एका बैठकीमध्ये तुम्ही 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आणि 11 माळी स्वामी समर्थ मंत्र जाप करायचा आहे. स्वामी समर्थांची जिथे आपण पूजा मांडणार आहोत, जिथे आपण पूजा मांडलेली आहे तिथे एक ग्लास ठेवायचा आहे. तो ग्लास आपण पूजा झाल्यानंतर अगरबत्ती लावतो, त्याची जी राख आहे ती आपण त्या ग्लासमध्ये टाकायची आहे आणि सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्यायचं आहे. त्यानंतर ते आपण तीर्थ घ्यायचं आहे आणि हे तीर्थ आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला ही संकल्पयुक्त 1 दिवसीय सेवा करायची आहे की तुम्हाला असे खंत वाटून देऊ नका की तुम्हाला की जमले नाही, तुम्हाला काही कारणांमुळे 21 दिवसाची 11 दिवसाची सेवा करायची जमलेली नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही 1 दिवसाची संकल्पयुक्त सेवा केलेली आहे आणि याच्यामध्ये स्वामी समर्थ तुम्ही किती दिवसाची सेवा केली हे पाहणार नाही, तर तुम्ही किती मनापासून सेवा केली, तुमच्या मनात तुमची इच्छा पूर्ण करण्याची दृढ इच्छा आहे. त्याच्यामुळे स्वामी समर्थ तुमची ही भक्ती, तुमचा हा संकल्प मानून घेणार. त्यामुळे तुम्ही ही प्रभावी सेवा नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव आमच्याशी शेअर करायला विसरू नका. तर स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी ही 1 दिवसीय संकल्पयुक्त सेवा नक्की करून पहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या परिवारावर, तुमच्या कुटुंबावर नेहमी असो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.